आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे बीडमधून। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक व्हावी या मागणीसाठी मस्साजोगमधील गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलंय। महिला पुरुष मस्साजोगमधील तलाव पात्रामध्ये उभं राहून हे आंदोलन करतायत। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। मस्साजोगकरांमध्ये प्रचंड असंतोष आहे। इथले सरपंच संतोष देशमुख यांची झालेल्या हत्येचा निषेधार्थ आपण बघतोय त्या तलावामध्ये उभं राहून गावकरी जे आहेत ते आंदोलन करतायत। खरं तर या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड थंडी आहे आणि थंडीतही मस्साजोग तलाव परिसरामध्ये हे गावकरी उतरलेले आहेत आणि आपला रोष व्यक्त करतायत। तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। हा आपला रोष व्यक्त करत त्यांनी फरार आरोपींच्या अटकेची मागणी केलेली आहे। तर मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा आपण बघतोय या तलाव परिसरामध्ये पाण्यात उतरलेल्या आहेत। कमरेभर पाण्यामध्ये उतरत त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। मस्साजोगचे सगळे ग्रामस्थच आता तलावामध्ये उतरताना पाहायला मिळत आहेत। महिला लहान मुलांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर या गावामध्ये प्रचंड संताप आहे। प्रत्येकाने हळहळ व्यक्त केली आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी होती। कारण अजूनही तिघे जण फरार आहेत। या तिघांचा खून झालेला आहे अशा स्वरूपाची माहिती खरं तर यापूर्वी देण्यात आलेली होती आणि अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी ही माहिती दिली होती। मात्र त्यानंतर पोलिसांनी कुठेतरी खोडसाळपणे त्यांना फोन करून हे सांगितलेलं होतं असं म्हटलेलं आहे। त्यामुळे हे तिघे फरार आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात का आले नाहीत असा सवाल करत त्यांच्या अटकेची मागणी केली जाते। या संपूर्ण प्रकरणातला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच असल्याचं हे गावकऱ्यांचं म्हणणं आहे। तसंच विरोधक सुद्धा याच मुद्द्यावरनं आक्रमक झालेले पाहायला मिळतात। तर दुसरीकडे आता ग्रामस्थ जे आहेत ते पाण्यात उतरून हे आंदोलन करतायत।